हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 पेपर 1च्या प्रिपरेशनसाठी कंप्लीट रिसर्च ॲप्टिट्यूड युनिट बघायचं आहे. 100+ MCQजनी. MCQ थ्रू आपली प्रॅक्टिसही होईल आणि त्यामागच्या कन्सेप्टही क्लिअर होतील, जे आपल्याला ही एक्झाम टार्गेट करण्यासाठी किंवा क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतील. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स यावर्षीचे एक्झाम टार्गेट करत आहेत, जे होणार आहे 26 मार्चला. या एक्झामला टार्गेट करण्यासाठी आम्ही एक स्पेशल क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत, जो आहे पेपर 1साठी. ज्या क्रॅश कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमावरून मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरून नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स अँड PYQs. ठीक आहे, या सर्व फुल कोर्स किंवा क्रॅश कोर्सची फीस आहे 2,500 रुपये. 20% डिस्काउंट सध्या आम्ही त्याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट या कोर्सची फी होती आहे 2,000 रुपये. सो लवकरात लवकर कोर्सला जॉईन व्हा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. याची न्यू बॅच जी आहे मंडे 16 तारखेपासून स्टार्ट होत आहे. जॉईन करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. सो सुरू करूयाच्या सेशनला. पहिला प्रश्न आहे, संशोधनास प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी तत्संबंधी सारांशात्मक लेखन करण्यास काय म्हणतात? ऑप्शन ए संशोधन अहवाल, संशोधन प्रबंध, संशोधन आराखडा. बिफोर actually starting the research, it is called as a write summary about it. रिपोर्ट हा सगळ्यात शेवटी येणार, म्हणजे पहिले आपलं हे ऑप्शन कट होणार. ठीक आहे, प्रबंध म्हणजे अख्खा रिसर्च असतो, म्हणजे हे पण ऑप्शन कट होणार आणि हे दोन कट झाले म्हणजे आपला चौथा ऑप्शन पण कट होणार. मग करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन नंबर 3, रिसर्च डिझाईन, रिसर्च संशोधन आराखडा. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबीमुळे संशोधनाच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षांना बाधा येते? विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स हिंडर्स ऑब्जेक्टिव्ह रिसर्च फाइंडिंग्स. ठीक आहे, रिसर्च फाइंडिंग्स येण्यासाठी कुठल्या गोष्टी अडथळा ठरतात, हा प्रश्न आहे. ऑप्शन आहे संशोधकाचा पूर्वग्रह, व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन, भावनिकतेचा पडगा आणि वरील सर्व. ठीक आहे, तुम्ही एक तटस्थ व्यक्ती म्हणून जर एखाद्या रिसर्च कडे बघत असाल तर तुम्हाला कुठल्या अडचणी येऊ शकतात की तुमचा रिसर्च निष्कर्ष जो आहे तो इफेक्ट करू शकतो रिसर्चच्या रिझल्ट वरती. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. मनात तुमच्या एखाद्या विषयी किंवा एखाद्या टॉपिक विषयी जर तुमच्यामध्ये आधीच काहीतरी ग्रह असेल आणि तुम्ही तोच धरून जर रिसर्च केला तर तो तुमच्या वस्तुनिष्ठतेला धक्का पोहोचू शकतो, बाधा आणू शकतो. व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे त्या व्यक्तीबद्दलच बोलणं किंवा त्या व्यक्तीचा दृष्टिकोनच बघणं, हा सुद्धा बाधा आणू शकतो. आणि भावनिकतेचा पडगा, पर्टिक्युलर इमोशनल त्याच्याशी अटॅच असतील तरी देखील त्याच्यावरती प्रभाव पडू शकतो, बाधा येऊ शकतात. म्हणजे ऑप्शन 4, ऑप्शन 4 ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, शोध प्रबंधाचे लेखन डॅश डॅश असावे. कसे असावे? ऑप्शन 1 अलंकारिक, पारिभाषिक, संशोधनात्मक, काव्यात्मक. द रायटिंग ऑफ द रिसर्च थेसिस शुड बी हाव फिगरेटिव्ह, टर्मिनॉलॉजी, एक्सप्लोरेटरी आणि पोएटिक. तर बघा, पोएटिक मध्ये रिसर्च लिहितात का? नाही. अलंकारिक लिहिलं तर तेही योग्य नाही. संशोधनात्मक, भाषा किंवा परिभाषात्मक, या दोन्ही मध्ये आता आपल्याला आन्सर करेक्ट करायचं आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार आपला ऑप्शन 3 संशोधनात्मक, एक्सप्लोरेटरी. राईट, अशाच भाषेमध्ये जर लिहिलं तर समोरच्या व्यक्तीला जो लेखन थेसिस वाचणार आहे त्याला सुद्धा ते लक्षात येईल. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी किंवा तिन्ही शब्द जे आहेत ते इथे न वापरता कामा नये. ओके, पुढचा प्रश्न आहे, संशोधनात संदर्भ ग्रंथसूची लेखन करण्याची डॅश डॅश ही विशेष पद्धती आहे. दिस इज अ स्पेशल मेथड ऑफ रायटिंग बिब्लिओग्राफी इन अ रिसर्च. आता दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणती एक बिब्लिओग्राफी लिहिण्याची स्टाईल आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे APA, दुसरा आहे BBA, तिसरा आहे PAT आणि चौथा आहे APU. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन A, APA. एक्सप्लेनेशन याची वेगळं देण्याची गरज नाहीये, कारण ज्या ज्या स्टाईल फेमस आहेत किंवा ज्या ज्या स्टाईल्स आहेत संशोधनामध्ये त्याच ऑप्शन मध्ये आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टाईल्स येऊ शकतात, APA, MLA, राईट, शिकागो स्टाईल. तर ह्या सगळ्या काय आहेत? संशोधन ग्रंथसूची लेखनाच्या स्टाईल्स आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, संशोधनाची व्यापकता व व्यवहार्यता डॅश डॅश वरून ठरते. ठीक आहे, द ब्रेथ अँड द फिजिबिलिटी ऑफ द रिसर्च इज डिटरमाइंड बाय ऑप्शन ए शीर्षक, निष्कर्ष, खर्च, ड्युरेशन. ठीक आहे,
टायटल, कन्क्लुजन, एक्सपेन्स अँड ड्युरेशन कशावरून ठरायला पाहिजे? फक्त टायटल, फक्त निष्कर्ष की खर्च? खर्च आणि कालावधी तर या गृहीतच धरल्या जात नाहीत एखादा संशोधन तुम्हाला व्यापक किंवा व्यवहार्य बनवण्यासाठी. मग करेक्ट काय आन्सर येणार? ऑप्शन बी, निष्कर्ष. निष्कर्ष म्हणजे त्यातून तुम्हाला काय प्राप्त झालेलं आहे किंवा याच्यामध्ये तुम्हाला नेमका रिझल्ट काय मिळालेला आहे, त्या रिझल्ट वरून तुम्हाला त्या लोकांना तो ऍप्लिकेबल करण्यासाठी उपयोग येतो, राईट. आणि टायटल वरून संपूर्ण रिसर्च आपल्याला समजणार नाही, म्हणून निष्कर्ष हा आपल्याला त्या संशोधनाची व्यापकता आणि व्यवहार्यता दोन्ही दाखवतो. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे आपलं? 2, कन्क्लुजन, निष्कर्ष. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न बघूया. संशोधकाच्या संशोधनाचा दर्जा खालीलपैकी कशावरून निर्धारित करता येईल? द क्वालिटी ऑफ रिसर्चर्स रिसर्च कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग. ऑप्शन आहे संशोधकावरून, मार्गदर्शकावरून, संशोधन पद्धती शास्त्राच्या ज्ञानावरून, संशोधन प्रबंधावरून. कोणता ऑप्शन करेक्ट असेल? संशोधकावरून त्याचा दर्जा ठरेल की मार्गदर्शकावरून? नाही, दोन्हीवरूनही नाही. म्हणजे हे दोन ऑप्शन आपले कट होतात. दोन ऑप्शन उरतात. एक आहे संशोधन प्रबंधावरून आणि दुसरा आहे संशोधन पद्धती शास्त्राच्या ज्ञानावरून. ऑफकोर्स मग करेक्ट आन्सर काय असणार आहे आपला? ऑप्शन 4, संशोधन प्रबंधावरून, राईट. द रिसर्च थेसिस वरून. नॉलेज तर आपल्याला मिळणारच आहे, पण प्रबंध कसा आहे, किती मोठा आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे तुम्ही, त्याच्यावरती तुमचा संशोधनाचा दर्जा निर्धारित करता येतो. ओके. पुढचा प्रश्न आहे संशोधन अहवालाची प्रबंध मुख्यतः किती विभागात मांडणी केली जाते? A research report dissertation is mainly organized in the dash section. How many sections? Correct option. Options are 4, 2, 3, 5. 4, 2, 3, 5. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, 3. काय काय येऊ शकतं? एक टायटलचा पार्ट येऊ शकतो, इंट्रोडक्टरी पार्ट येऊ शकतो, त्याच्यानंतर मेन बॉडी आणि लास्टला रिझल्ट किंवा कन्क्लुजन वाला पार्ट. अशा मेन 3 सेक्शन मध्ये हा रिसर्च रिपोर्ट काय केलेला जातो? ऑर्गनाइज केला जातो. ओके, क्लिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. संशोधनाच्या मुख्य अहवालात साधारणपणे डॅश डॅश प्रकरणे असतात. ठीक आहे, आता तिथे सेक्शन विचारले होते, आता इथे प्रकरण विचारलेले. ठीक आहे. अ मेन रिसर्च रिपोर्ट युजली कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश चॅप्टर्स. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, 5. ठीक आहे. आता हे तुमचं असाइनमेंट असणार आहे की मुख्य अहवालात कोणते कोणते प्रकरणे येतात. ठीक आहे, कारण आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. 5 चॅप्टर्स कोणते कोणते आहेत, ज्याच्यातली पहिले स्टार्ट करणार आहे टायटलने. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. संशोधन अहवालाच्या प्राथमिक विभागाचा पुढीलपैकी योग्य क्रम कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट ऑर्डर ऑफ प्रायमरी सेक्शन ऑफ अ रिसर्च रिपोर्ट? संशोधनाचा अहवालाचा पुढीलपैकी कोणता क्रम असणार आहे? ऑप्शन ए प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र, ऋणानिर्देश, अनुक्रमणिका. ऋणानिर्देश शेवटी असतो. ठीक आहे, म्हणजे पहिला ऑप्शन इथं आपलं काय होणार आहे? कट होणार आहे. मुखपृष्ठ, ऋणानिर्देश, प्रतिज्ञापत्र, अनुक्रमणिका. अनुक्रमणिका शेवटी असते का? नाही. मग मुखपृष्ठ, प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र, ऋणानिर्देश. ठीक आहे, मुखपृष्ठ, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, ऋणानिर्देश. आता 3 आणि 4 पैकी एक करेक्ट आन्सर यायला पाहिजे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. ठीक आहे, ऋणानिर्देशच्या आधी प्रमाणपत्र असतं आणि प्रतिज्ञापत्र सुरुवातीला असतं, म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये कन्फ्युज होऊ शकतं, प्रमाणपत्र आधी की प्रतिज्ञापत्र आधी. तर प्रतिज्ञापत्र आधी असतं. ठीक आहे, प्रमाणपत्राच्या आधी. कशामध्ये? संशोधन अहवालामध्ये. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे संशोधन अहवालाच्या मुखपृष्ठावर वरच्या बाजूकडून सर्वप्रथम डॅश डॅश लिहावे. On the front page of the research report, first from the top, right. काय लिहायचं असतं? ऑप्शन आहेत संशोधन समस्येविषय, विद्यापीठाचं नाव, संशोधकाचे नाव, पदवीचं नाव, रिसर्च प्रॉब्लेम टॉपिक नेम, रिसर्च प्रॉब्लेम टॉपिक, नेम ऑफ द युनिव्हर्सिटी, नेम ऑफ द रिसर्चर, नेम ऑफ द डिग्री. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन फर्स्ट, रिसर्च प्रॉब्लेम टॉपिक. फर्स्ट पेज वरती रिपोर्टच्या फर्स्ट टॉप मध्ये अशा टॉपिकचं नाव लिहिलं असतं. हा पेज असेल आणि याच्यावरती सेंटरमध्ये आणि वरती टॉपला काय दिलेलं असतं? तर तो काय असतो? समस्या विषय असतो. तुमचा संशोधनाचा जो समस्या विषय असेल तो त्याच्यामध्ये मांडलेला असतो. ओके. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संशोधन समस्येचा गुण सांगता येईल? विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी डिफाईन ॲज अ रिसर्च प्रॉब्लेम? ऑप्शन ए संशोधन समस्या संक्षिप्त असावी,
विरामचिन्हाचा वापर न करता लिहावी, गरजाभिमुख संशोधन विषय असावा आणि वरील सर्व. द रिसर्च प्रॉब्लेम शुड बी ब्रीफ, राईट विदाउट युजिंग पंक्च्युएशन मार्क्स, नीड ओरिएंटेड रिसर्च टॉपिक शुड बी ऑल ऑफ द अबोव. ओके, काय असेल याचा करेक्ट आन्सर? संशोधन समस्येचा गुण विचारलेला आहे. सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 4. चारही जे गुण आहेत किंवा चारही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या समस्येशी निगडीतच आहेत आणि त्या करेक्ट आहेत. ठीक आहे, म्हणजे समस्येविषयी या वैशिष्ट्य ती त्याच्यामध्ये इन्क्लूड असली पाहिजेत. कुठली समस्या तुम्हाला विरामचिन्हाचा वापर नाही करायचा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क्स असा कुठल्याही मार्कचा म्हणजे विरामचिन्हाचा वापर करायचा नाहीये. आणि समस्या संक्षिप्त असावी, कारण बाकीचं मोठं तर आपल्याला रिसर्च मध्ये लिहायचंय, म्हणून हे पहिले दोन आहेतच. आणि कुठला विषय असावा, जो आपण विषय निवडणार आहे तो तर गरजाभिमुखच असायला पाहिजे, म्हणजे त्याचा काहीतरी वापर होईल किंवा त्याला उपयोग म्हणजे व्हॅल्यू असेल. राईट, म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न, संशोधन अहवालात कोणते भाग व घटक आहेत याची योग्य माहिती संशोधन अहवालाच्या कोणत्या भागात मिळते? Which part of the research report gives proper information about what parts and elements are in the research report? ऑप्शन ए संशोधन सारांश, सांख्यिकीय विश्लेषण, परिशिष्ट आणि संशोधन कार्यपद्धती. सो संशोधन कार्यपद्धती तुम्हाला कुठल्या पद्धतीने काय केलंय, कुठले सॅम्पल्स घेतले ते सांगू शकते, परिशिष्टामध्ये तुम्हाला कुठे काय मिळेल ते सांगू शकते, पण सगळा सारांश आणि सगळी माहिती जी आहे म्हणजे कुठले कुठले घटक इन्क्लुडेड आहेत तुमच्या रिसर्च मध्ये ते तुम्हाला कोणती गोष्ट सांगू शकते, तर संशोधन सारांश. ठीक आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? फर्स्ट, संशोधन सारांश याचं करेक्ट आन्सर असणार आहे. राईट, याच्यामध्ये सगळ्याच घटकांची किंवा कोणते कोणते घटक तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे याची माहिती दिलेली असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, आशय विश्लेषणाचे खालीलपैकी कोणते घटक आहेत? ऑप्शन फर्स्ट परिच्छेद, दुसरा आहे शब्द, तिसरा आहे पात्रे, चौथा आहे वरील सर्व. विच ऑफ द फॉलोइंग्स आर कॉम्पोनंट्स ऑफ कंटेंट अनालिसिस? सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 4 वरील सर्व, कारण हे सगळेच आपल्याला कंटेंट देतात आणि हे कंटेंटचा अनालिसिस करण्यासाठी हेल्प करतात. राईट, म्हणून ऑप्शन 4 इथे काय आहे? करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चन साठी. पुढचा प्रश्न आहे, संशोधनात वापरलेल्या अभिवृत्ती मापिका व प्रश्नावली या संशोधनाचा नमुना खालीलपैकी कशामध्ये असतो? Which of the following is a sample of instruments used in a research such as attitude scale and questionnaire? ऑप्शन फर्स्ट आहे संशोधन कार्यपद्धतीमध्ये, संदर्भ ग्रंथसूचीमध्ये, परिशिष्टामध्ये आणि संदर्भ साहित्यामध्ये. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 3 परिशिष्टामध्ये. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्याचा नमुना किंवा संशोधन काय काय गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, प्रश्नावली कुठे असणार आहे ते सगळं तुम्हाला परिशिष्टामध्ये सांगितलं जाणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आणि आपल्याला बघायचं आहे, संशोधन प्रबंध अहवालाची लेखन शैली खालीलपैकी कोणत्या काळास धरून असावी? The writing style of the research thesis report should be according to which of the following periods? फर्स्ट आहे वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ आणि अपूर्ण वर्तमान काळ. कुठल्या ह्याच्यात असायला पाहिजे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 भूतकाळ, म्हणजे आधी जे घडून गेलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही रिसर्च करणार आहात. राईट, म्हणजे जो तुम्ही केलेला आहे रिसर्च ऑलरेडी, जर तुम्ही केलेली गोष्ट असेल तर तुम्ही भूतकाळामध्येच लिहिणार आहात. राईट, म्हणजेच तुम्ही काय केलेलं आहे त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि मग तुम्ही लिहिता त्याचं जे आन्सर आहे. संशोधन अहवालांच्या मूल्यांकनात बाब पाहण्यावर भर दिला जातो, डॅश डॅश बाब पाहण्यावर भर दिला जातो. इन द इव्हॅल्युएशन ऑफ रिसर्च रिपोर्ट एम्फसायसिस इज प्लेस्ड ऑन लुकिंग ॲट, कशाकडे बघितलं जातं? ऑप्शन ए परिकल्पना मांडणी, गृहीतके मांडणी, संशोधन कार्यपद्धती, उद्दिष्टे व निष्कर्षांशी योग्य सांगड. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 4 उद्दिष्टे व निष्कर्षांची योग्य सांगड. जी उद्दिष्ट तुम्ही संशोधनात मांडणार आहात ती आणि त्याच्यातून तुमचा जो रिझल्ट आलेला आहे संपूर्ण संशोधनातून ते बरोबर आलेले आहेत का, जसे उद्दिष्ट होते ते साध्य झालेले आहेत का, हे मूल्यांकनात पाहिलं जातं, इव्हॅल्युएशन मध्ये पाहिलं जातं. कशाच्या? संशोधनाच्या. ओके, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, पीएचडी नोंदणीसाठीच्या संशोधन आराखड्याची लेखन शैली डॅश डॅश असावी. कशी असावी?
PhD is a writing style of research proposal for registration should be कसं असायला पाहिजे past tense भूतकालीन वर्तमानकालीन भविष्यकालीन अपूर्ण वर्तमानकालीन. प्रश्न थोडासा वेगळा आहे पण आपण हा काल प्रश्न घेतलेला आहे. याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ओके, भविष्यकालीन याचं करेक्ट आन्सर आहे. राईट, लेखन आराखडा करायचा आपल्याला, राईट, फ्रेमवर्क करायचा आहे. कालचा प्रश्न सेम असाच होता पण याच्यामध्ये विचारलं होतं की लेखन शैली कशी असली पाहिजे. सो याच्यामध्ये आराखडा विचारलाय. आराखडा म्हणजे आपण काय करणार आहोत याचा एक फ्रेमवर्क असतो म्हणून हे भविष्यकालीन असायला पाहिजे. राईट, आणि कालचा प्रश्न कसा होता की लेखन शैली कशी असली पाहिजे संशोधन पूर्ण झाल्यावर, तर तिथे भूतकालीन असलं पाहिजे कारण ते आपण ऑलरेडी केले आणि हे आराखडा आहे म्हणजे आपण करणार आहोत म्हणून इथे भविष्यकालीन असावं. ओके, पुढचा प्रश्न आहे संशोधन समस्या निवडण्याचा डॅश डॅश हा हेतू दुय्यम ठरतो. द पर्पज ऑफ चूजिंग अ रिसर्च प्रॉब्लेम इज डॅश डॅश सेकंडरी. ऑप्शन फर्स्ट आहे गरजाभिमुख संशोधन, विषय ज्ञानामध्ये भर घालणे, तत्कालीन समस्यावर उपाययोजना करणे, PhD पदवी मिळवणे. काय असेल याचा समस्या निवडण्याचा हेतू? दुय्यम हेतू विचारलाय. ओके, प्राथमिक हेतू नाही. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 PhD पदवी मिळवणे. राईट, पहिले तुमचं संशोधन करणं किंवा नवीन काहीतरी इन्व्हेंट करणं, इन्फॉर्मेशन मिळवणं हे असणार आहे, प्राथमिक असणार आहे. पण दुय्यम काय असणार आहे? PhD पदवी मिळवणं. राईट, पुढचा प्रश्न आहे संशोधनाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट मीनिंग ऑफ रिसर्च. ऑप्शन आहे माहितीचे संकलन करणे, माहितीच्या संकलनावरून निष्कर्ष काढणे, माहितीचे विश्लेषण करून तत्कालीन समस्या सोडवणे, माहितीचे सामान्यीकरण करणे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट मीनिंग ऑफ रिसर्च. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, दोन्ही प्रश्न वाचा जेणेकरून ह्याचा इंग्लिशमध्ये अर्थ किंवा मराठीमध्ये अर्थ वेगळा होणार नाहीये, ते दोन्हीही आपल्याला समजले पाहिजेत. Right, drawing conclusions from the collection of information, analyzing the information and solving the current problem. जनरलायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 माहितीचे विश्लेषण करून तत्कालीन समस्या सोडवणे. कुठल्याही असू दे, तुमचं समस्या कुठलीही असो त्याचं विश्लेषण करायचं, समजून घ्यायची आणि त्याच्यावरती समस्या सोडवण्यासाठी काय उपाय शोधणार आहेत तर तिथे तुमचं काय असणार आहे? रिसर्च असणार आहे. राईट, संशोधन असणार आहे तेवढ्या तुमच्या प्रॉब्लेम पुरतं समस्या सोडवण्यासाठीचा. ओके, म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे संशोधनाच्या हेतूवरून संशोधनाचे किती प्रकार पडतात? ठीक आहे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ रिसर्च फॉल फ्रॉम द पर्पज ऑफ रिसर्च. ऑप्शन 4 3 2 5. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 म्हणजे 3 प्रकार हेतूवरून पडतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा कोणत्या संशोधनाचा मुख्य उद्देश असतो? द मेन पर्पज ऑफ विच रिसर्च इज जनरेट अ न्यू नॉलेज. ऑप्शन आहेत मूलभूत, उपयोजित, कृती आणि प्रायोगिक. बेसिक, अप्लाइड, ऍक्शन्स अँड एक्सपेरिमेंटल हे ऑप्शन्स आहेत. सो न्यू इन्फॉर्मेशन, न्यू नॉलेज क्रिएट करण्याचा उद्देश मूलभूत संशोधनाचा असतो. राईट, बेसिक जो प्युअर जो रिसर्च असतो त्याचा उद्देश असतो नवीन नॉलेज तयार करणे. सिद्धांत, फॉर्म्युले जे आहेत ते कसे आहेत? बेसिक रिसर्च आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे गुणात्मक स्वरूपाचे आशय विश्लेषण अधिकतर कोणत्या संशोधनात केले जाते? क्वालिटेटिव्ह कंटेंट अनालिसिस इज मोस्टली युज्ड इन विच रिसर्च? नॅचरल सायन्सेस, सोशल सायन्सेस, हिस्ट्री, झूलॉजी. नैसर्गिक शास्त्रे, सामाजिक शास्त्रे, इतिहास आणि प्राणीशास्त्र. सो करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 2 सामाजिक शास्त्रे. गुणात्मक सांगितलेलं आहे, नंबर क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. सो याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह विचारलंय. क्वालिटेटिव्ह मध्ये सब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन आपण लिहित असतो आणि संशोधनामध्ये पण क्वालिटेटिव्ह संशोधन हे आपण लॉंग टर्म म्हणजे लॉंग लेंदी असेल. राईट, आपण लिहिणार आहोत त्याच्यामध्ये नंबर्स, कॅल्क्युलेशन्स एवढे विचारत घेतले जाणार नाही. ठीक आहे, सो सोशल सायन्सशी रिलेटेड क्वालिटेटिव्ह कंटेंट असतो. ठीक आहे, क्लिअर, अंडरस्टूड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश डॅश संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण जगमान्य होते. डॅश डॅश जनरलायझेशन ऑफ रिसर्च फाइंडिंग इज युनिव्हर्सल. ऑप्शन फर्स्ट कृती, उपयोजित, मूलभूत आणि सहसंबंध. ऍक्शन, अप्लाइड, बेसिक, कोरिलेशन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 बेसिक, मूलभूत. ठीक आहे, का? जसे की आपण बघितलं की प्युअर नॉलेज मिळवण्यासाठी किंवा मुख्य उद्देश असतो की नवीन माहिती क्रिएट करणं. राईट, मूलभूत संशोधनाचा. म्हणून याचं जे सामान्यीकरण आहे, कन्क्लुजन जे आहे, फाइंडिंग जे आहे ते युनिव्हर्सल आहे, सगळ्यांना मान्य असतं, जगात सगळ्यांना मान्य असतं. ठीक आहे, ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे या क्वेश्चनचा आन्सर. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन आहे संशोधनाचे डॅश डॅश न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम उदाहरण आहे. कसा? An example of research is Newton's law of gravitation. Basic, applied, action, historical. मूलभूत, उपयोजित, कृती, ऐतिहासिक. करेक्ट आन्सर असणार आहे फर्स्ट, मूलभूत, बेसिक. राईट, जसं की आपण एक्सप्लेन केलं होतं की बेसिक रूल किंवा मूलभूत जो रिसर्च असतो तो काय असतो, नवीन इन्फॉर्मेशन क्रिएट करणारा असतो आणि तो युनिव्हर्सल असतो. सो न्यूटनचा लॉ ऑफ ग्रेव्हिटेशन कसा आहे, युनिव्हर्सल आहे. राईट, म्हणून हा मूलभूत बेसिक संशोधनाचा उदाहरण आहे. राईट, चला पुढचा प्रश्न बघूया. सध्याच्या काळात भारतातील संशोधनात खालीलपैकी कशाची कमतरता आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लॅकिंग इन रिसर्च इन इंडिया ऍट प्रेझेंट. सध्या कशाची कमतरता आहे, कुठल्या रिसर्चची कमतरता आहे. ऑप्शन आहे कृती संशोधन, उपयोजित संशोधन, मूलभूत संशोधन, ऐतिहासिक संशोधन. ऍक्शन रिसर्च, अप्लाइड रिसर्च, बेसिक रिसर्च, हिस्टोरिकल रिसर्च. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, बेसिक रिसर्च. आता आपण सध्या जे रिसर्च बघतो ते कसे असतात, पूर्वीच्या नॉलेजला धरून मग त्याच्यामध्ये नवीन काय रिसर्च असतात. राईट, इथे सध्या बेसिक रिसर्च म्हणजे जे नवीन नॉलेज मिळवण्यासाठीचे जे रिसर्च आहेत ते खूप कमी आहेत, त्याची कमतरता इथे आपल्याला दिसून येते. राईट, म्हणून इथं ऑप्शन, या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, 3, बेसिक रिसर्च और मूलभूत संशोधन. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मूलभूत तत्वांचा दैनंदिन जीवनाला अनुसरून उपयोग करणे म्हणजे डॅश डॅश संशोधन होय. अप्लाइंग बेसिक प्रिन्सिपल्स टू एव्हरीडे लाईफ इज डॅश डॅश रिसर्च. दैनंदिन जीवनाला ते लागू करणं किंवा दैनंदिन जीवनामध्ये हे रिसर्च वारंवार उपयोगी होतात. कोणते? ऑप्शन ए उपयोजित, कृती, मूलभूत, प्रायोगिक. अप्लाइड, ऍक्शन, बेसिक, एक्सपेरिमेंटल. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, अप्लाइड आणि उपयोजित. जसं की नेहमी एक्झाम्पल देते मी की जेव्हा घरामध्ये एखादा आपल्याला प्रॉब्लेम, समस्या दिसते तर त्या समस्येवरती इन्स्टंट आपण उपाय शोधतो. राईट, ते अप्लाय करून बघतो आपण आणि त्यालाच मग आपण काय म्हणतो, उपयोजित संशोधन. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश संशोधनाचा उपयोग सर्वकालीन असतो. डॅश डॅश रिसर्च इज अ इटर्नल यूज. ऑप्शन फर्स्ट, बेसिक, अप्लाइड, ऍक्शन्स, ऑल ऑफ द अबोव. मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत मूलभूत, उपयोजित, कृती, वरील सर्व. ठीक आहे. कशासाठी केला जातो सर्वकालीन उपयोग, कुठल्या संशोधनाचा उपयोग केला जातो सर्वकालीन. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, मूलभूत, बेसिक. ठीक आहे. आता याच्यामधून तुम्हाला एक लक्षात येईल की बेसिक आणि मूलभूत आन्सर असणारे किती क्वेश्चन्स तयार होतात. राईट, या रिसर्च वरती कसे कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे. सो हा बेसिक आणि मूलभूत रिसर्चचा कन्सेप्ट इथे तुमचा क्लिअर झालेला असेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुकर झाले आहे. डॅश डॅश रिसर्च हॅज रिअली मेड अ ह्युमन लाईफ इझियर. आता कसं कुठला आन्सर असेल, ऑप्शन फर्स्ट, मूलभूत, उपयोजित, कृती आणि सर्वेक्षण, बेसिक, अप्लाइड, ऍक्शन्स आणि सर्वे. राईट, कशामुळे सुकर झालेलं आहे मानवी जीवन, उपयोजित. राईट, उपयोजित आहे म्हणून आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपण लगेचच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो. राईट, सो इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, अप्लाइड. नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्ययनासंबंधीचे नियम जाणून स्वयं अध्ययन साहित्य तयार करणे डॅश डॅश संशोधनाचे उदाहरण आहे. प्रिपरेशन ऑफ सेल्फ स्टडी मटेरियल्स बाय नोविंग स्टडी रूल्स डॅश डॅश रिसर्च एक्झाम्पल येस आहे. ओके. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन काय आहे, ऍक्शन, बेसिक, अप्लाइड, नन ऑफ दिस. कृती, मूलभूत, उपयोजित. अध्ययनासंबंधीचे नियम जाणून स्वयं अध्ययन साहित्य तयार करणे म्हणजे कुठले जे रूल्स असेल, कशाचे पण रूल्स असतील ते आपण आत्मसात करायचे, समजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपण आपला अभ्यास करायचा. हे कुठलं संशोधन आहे, उपयोजित, अप्लाइड. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आंबट करायचं असेल, तुम्हाला जर सरबत आंबट करायचं असेल तर त्याच्यामध्ये लिंबू टाकावा लागेल. हे काय आहे, तुम्हाला नॉलेज आहे, हे तुम्ही माहिती करून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही लिंबू सरबत बनवलं. राईट, हे काय आहे, आपलं अप्लाइड रिसर्च आहे. राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे डायग्नोसिंग प्रॉब्लेम्स ऍट इंडिव्हिज्युअल लेव्हल डॅश डॅश डज रिसर्च. वैयक्तिक पातळीवरील व्यावहारिक समस्याचे निदान डॅश डॅश संशोधन करते. कोणतं संशोधन करतं आपल्या वैयक्तिक पातळीवरती. ऑप्शन आहे बेसिक, ऍक्शन, अप्लाइड अँड एक्सपेरिमेंटल, मूलभूत, कृती, उपयोजित आणि प्रायोगिक. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, ऍक्शन रिसर्च.
कृती संशोधन. ठीक आहे, कृती संशोधनामध्ये वैयक्तिक पातळीवरती व्यक्ती आपल्या आपल्या समस्यांचं निराकरण करत असते, निदान करत असते. ठीक आहे, समजून घेऊन त्याच्यावरती उपाय शोधत असते. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय आहे? संशोधन निष्कर्षांचे सामान्यीकरण मर्यादित मानले जाते. कोणत्या? डॅश डॅश जनरलाबिलिटी ऑफ रिसर्च फाइंडिंग इज कन्सिडर्ड लिमिटेड. कुठल्या दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणत्या रिसर्चचे फाइंडिंग्स, ठीक आहे, जनरलायझेशन रिझल्ट्स हे लिमिटेड कन्सिडर केले जातात. लिमिटेड इन द सेन्स जो रिझल्ट आलेला आहे तो दुसऱ्या सिच्युएशनला किंवा दुसऱ्या कामामध्ये त्याचा उपयोग होणार नाही असे. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत कृती, उपयोजित, मूलभूत आणि सर्वेक्षण. हे ऑप्शन्स आहेत अप्लाइड, ऍक्शन, बेसिक आणि सर्वे. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए कृती संशोधन, ऍक्शन रिसर्च. हे काय आहे? इमिजिएट सोल्युशन साठी आहे किंवा हाऊसहोल्ड काम असतील किंवा असं आपण इमिजिएट सोल्युशन शोधतो त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये. ठीक आहे, एखादी चूक झाली आणि ती चूक सुधारायला आपण पटकन काहीतरी जसं की आर्ट बनवतोय, आर्ट मध्ये तिथे पटकन काहीतरी फाटलं तर त्याला पटकन काहीतरी लावतो, राईट. सो हे काय झाले, पटकन ऍक्शन घेतलेली एक रिसर्च आहे. म्हणजे तिथे तिथल्या तिथे लावलं, भले चांगलं दिसो किंवा वेगळं काही दिसो किंवा त्याला क्रिएटिव्ह करणं, पण हे काय आहे, त्यापुरतं तात्पुरतं एक ऍक्शन असणार आहे, तात्पुरती ऍक्शन रिसर्च असणार आहे, राईट. सो कृती संशोधन हे इमिडिएट सोल्युशन साठी वापरलं जातं. सो याचं जे जनरलायझेशन आहे किंवा याच्यातून जो काही रिझल्ट निघणार आहे त्याचं सामान्यीकरण काय होणार आहे, लिमिटेड, तेवढ्या वेळापुरतं किंवा त्या पर्टिक्युलर सिच्युएशन पुरतंच ठरणार आहे. म्हणून ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, दिनेशला भेडसावणाऱ्या अध्ययन समस्या हा डॅश डॅश संशोधनाचा विषय होऊ शकतो. अ स्टडी प्रॉब्लेम फेस्ड बाय द दिनेश कॅन बी सब्जेक्ट ऑफ द विच रिसर्च. ठीक आहे, ऑप्शन आहे ऍक्शन, अप्लाइड, एक्सपेरिमेंटल अँड बेसिक, कृती, उपयोजित, प्रायोगिक आणि मूलभूत. काय करेक्ट आन्सर असेल याचा? ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए ऍक्शन आणि कृती संशोधन. जसं पहिला क्वेश्चन होता ऍक्शन आणि कृती आन्सर होता त्याचा, पण प्रश्न वेगळा होता, तर याच्यात पण प्रश्न वेगळा, अशा प्रकारचे पण प्रश्न येऊ शकतात, पण ज्याचा आन्सर ऍक्शन रिसर्च कृती संशोधन. आता हा काय आहे, तेवढ्या वेळापुरता असणारा प्रॉब्लेम आहे. स्टडीमध्ये म्हणजे अभ्यास करताना आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात ते तेवढ्या वेळापुरते असतात आणि दिनेशला स्पेसिफिक बोललेलं आहे, राईट. सो दिनेशला जे अध्ययन करताना समस्या येतात त्या सोडवण्यासाठी तो सकाळी लवकर उठून अभ्यास करू शकतो किंवा अभ्यासाचा पॅटर्न चेंज करू शकतो, राईट. हे त्याच्यावरचा ऍक्शन रिसर्च असणार आहे. त्याला जो व्यवस्थित वाटणारा बदल आहे किंवा जो त्याच्यावरचा सोल्युशन आहे तो घेऊ शकतो, राईट, आणि तो दुसऱ्याला लागू होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे हे इमिडिएट सोल्युशन साठी केलेलं संशोधन आहे. सो हे कृती संशोधन आहे, ऍक्शन रिसर्च आहे. ओके, क्लिअर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन, सिद्धांत निर्मिती डॅश डॅश संशोधनाचे ध्येय आहे. थेअरी जनरेशन इज द गोल ऑफ रिसर्च. थेअरी जनरेशन, सिद्धांत निर्मिती विचारलेला आहे, तर याचं करेक्ट आन्सर विदाउट ऑप्शन्स तुम्हाला यायला पाहिजे. ऑप्शन्स आहेत बेसिक, अप्लाइड, एक्सपेरिमेंटल आणि ऍक्शन्स, मूलभूत, उपयोजित, प्रायोगिक आणि कृती संशोधन. करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए बेसिक रिसर्च, मूलभूत संशोधन, राईट. आपण कालच्या एका एमसीक्यू प्रॅक्टिस मध्ये बघितलं होतं की बेसिक रिसर्च किंवा मूलभूत रिसर्च हा प्युअर नॉलेज किंवा न्यू नॉलेज निर्मितीसाठी असतो, राईट. सो सिद्धांत, एखादी थेअरी जेव्हा निर्माण होते तेव्हा ते न्यू नॉलेज असतं, राईट. बेसिक नॉलेज असतं, मूलभूत नॉलेज असतं. म्हणून इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? ऑप्शन फर्स्ट, बेसिक रिसर्च और मूलभूत संशोधन. ठीक आहे, क्लिअर आहे? सिद्धांत निर्मिती कशातून होते? मूलभूत संशोधन. ओके, मूलभूत संशोधनाचं ध्येय आहे ते. ओके, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश संशोधन व्यापक स्वरूपाचे असते. डॅश डॅश रिसर्च इज द ब्रॉड इन नेचर. विच रिसर्च? बेसिक, अप्लाइड, ऍक्शन, हिस्टोरिकल. मूलभूत, उपयोजित, कृती आणि ऐतिहासिक संशोधन. सो याच्यातला करेक्ट आन्सर काय असणार आहे? कुठलं संशोधन याच्यातलं व्यापक असतं? व्यापक म्हणजे त्याची व्याप्ती खूप मोठी असते. ठीक आहे, त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए बेसिक आणि मूलभूत. का? कारण बेस पासून न्यू इन्फॉर्मेशन आपण तयार करत असतो, त्यामुळे मूलभूत संशोधन हे व्यापक स्वरूपाचं असतं आणि त्याचे जनरलायझेशन हे कसे असतील? युनिव्हर्सल असतात, राईट. मागच्याच आपण प्रॅक्टिस एमसीक्यू मध्ये एक क्वेश्चन बघितला होता की कोणत्या रिसर्चचे जनरलायझेशन हे युनिव्हर्सल असतात. सो मूलभूत संशोधनाचे काय रूप जे असतं ते कसं असतं? व्यापक असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन,
कृती संशोधनाचे प्रवर्तक डॅश डॅश हे आहे. द पायोनियर ऑफ रिसर्च आर स्टीफन कोरी, जॉन मिल, कुर्ट लेविन, गॉडर्ड सायकोलॉजिस्ट. ठीक आहे, स्टीफन कोरी, जॉन मिल, कर्ट लेविन आणि गॉडर्ड या मानसशास्त्रज्ञ. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर काय असेल? आय डोंट नो हे तुमच्या वाचनात आलेलं आहे की नाही. आलं असेल तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, स्टीफन कोरे. ठीक आहे, लक्षात राहू द्या. जर लक्षात नसेल, अशा प्रकारचे क्वेश्चन खूप कमी येतात. आले तर हे लक्षात राहावं यासाठी एक क्वेश्चन मी घेतलेला आहे. ठीक आहे, कृती संशोधनाचे प्रवर्तक कोण आहेत मग? स्टीफन कोरे. फर्स्ट ऑप्शन इथे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कृती संशोधनाची कल्पना विचारात अंतर्भूत होती. कोणाच्या? द आयडिया ऑफ रिसर्च वॉज एम्बेडेड इन द थिंकिंग. म्हणजे कृती संशोधन हे एक कल्पना होती आणि ती विचारात आणणं किंवा ती वापरात आणणं ह्याचं काम कोणी केलेलं आहे? ऑप्शन फर्स्ट, कर्ट लेविन, गिलफोर्ड, B.F. स्किनर अँड जॉन डुई. काय करेक्ट आन्सर असेल याचं? कोणी कृती संशोधनाची कल्पना विचारात आणली होती? त्याचे करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, कर्ट लेविन. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. असे क्वेश्चन जे आहेत ते एकदा डोळ्याखालून गेले म्हणजे लक्षात राहतं त्याचे करेक्ट आन्सर काय असणार आहे. ठीक आहे, सो प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये तुमचे याची प्रॅक्टिस होऊन जाते. स्पेशली तुम्हाला लक्षात ठेवून पाठांतर करून घोकून असे प्रश्न करायची गरज नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे. संशोधन समस्येची निवड करताना खालीलपैकी कोणती बाब विचारात घ्यावी? Which of the following should be considered while choosing a research problem? Interest of the guide, estimate of cost and duration, न्यू सब्जेक्ट, इंटरेस्ट ऑफ द रिसर्चर. यापैकी कोणतं असेल? मार्गदर्शकाची आवड, खर्चाचा कालावधीचा अंदाज, नवीन विषय की संशोधकाची अभिरुची. सगळ्यात योग्य पर्याय काय? संशोधन समस्या म्हणजे संशोधनाचा विषय, तुम्हाला कशावर संशोधन करायचं आहे हे जर तुम्हाला निवडायचं असेल तर करेक्ट आन्सर काय असणार आहे याचा? ऑप्शन 4, संशोधकाची अभिरुची. ज्या गोष्टीमध्ये, ज्या विषयामध्ये तुम्हाला रस आहे, इंटरेस्ट आहे, त्या विषयाचीच तुम्ही समस्या निवडाल आणि त्याच्यावरतीच तुम्ही काय कराल? रिसर्च कराल, संशोधन कराल. राईट, म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. राईट, इंटरेस्ट ऑफ द रिसर्चर, संशोधकाची अभिरुची. ठीक आहे, क्लिअर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या बाबीचा संशोधनाचा दर्जा वाढवण्यास उपयोग होईल? ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग विल बी युजफुल इन इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ रिसर्च? PhD प्री एंट्रन्स एक्झामिनेशन, recognition of expert research mentor, necessary and innovative research, all of the above. म्हणजे संशोधन जास्तीत जास्त चांगलं आहे किंवा त्याचा दर्जा जास्त आहे हे कुठल्या गोष्टीवरून दिसून येईल? PhD प्रवेश पूर्व परीक्षा, तज्ञ संशोधक मार्गदर्शकांना मान्यता, गरजाधिष्ठित व नवीन संशोधन आणि ऑप्शन 4 वरील सर्व. याचा करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे? ऑप्शन 4 वरील सर्व, ऑल ऑफ द अबव. राईट, PhD ची पूर्व परीक्षा घेतली म्हणजे जे लोक PhD करण्यासाठी क्वालिफाय आहेत किंवा योग्य आहेत त्यांना ते सिलेक्शन होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर मार्गदर्शक तज्ञ असतील, एक्सपर्ट असतील तर तुमचा जो विषय असणार आहे त्याच्यामध्ये ते चांगले हेल्प करू शकतात किंवा त्याच्यामध्ये एक चांगला रिसर्च होऊ शकतो. आणि नवीन संशोधन असेल तर ऑफकोर्स त्याचा इफेक्ट चांगलाच पडणार आहे. या तिन्ही गोष्टींमुळे संशोधनाचा दर्जा वाढण्यास उपयोग होईल किंवा वाढला जाईल. राईट, म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील राजकीय व्यवस्थेचा विकास हा संशोधन पद्धतीचा विषय आहे. द डेव्हलपमेंट ऑफ पॉलिटिकल सिस्टीम इन इंडिया इज डॅश डॅश रिसर्च मेथोडॉलॉजी इज द सब्जेक्ट. जर्नलिझम, हिस्टॉरिकल, सर्वे अँड एक्सपेरिमेंटल. वृत्ताभ्यास, ऐतिहासिक, सर्वेक्षण आणि प्रायोगिक. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, हिस्टॉरिकल, ऐतिहासिक. ऐतिहासिक रिसर्च जे आहे ते राजकीय व्यवस्थेचा विकास करण्यासाठी उपयोग येतो. म्हणजे मागे काय झालं त्याच्यावर लेसन घ्यायचा आणि मग ते पुढे भविष्यात होणार नाही यासाठी उपाययोजना करायचा. ठीक आहे, याच्यासाठी हा ऐतिहासिक रिसर्च उपयोगी येतो. पुढचा प्रश्न आहे. प्रसंगात्मक अर्थबोध चाचणीची टॅट मांडणी 1935 मध्ये डॅश डॅश यांनी केली. द कॉन्टेक्स्चुअल अप्रिशिएशन टेस्ट वॉज फॉर्म्युलेटेड बाय 1935 बाय कोणाकडून झाली? रोशाक, लिटकर्ट, थर्टन, बोगार्डस अँड मटे अँड मॉर्गन. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, मटे अँड मॉर्गन. ठीक आहे, यांच्याकडून या चाचणीची मांडणी झाली. कधी? 1935 मध्ये. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, संशोधनात्मक पदवी मिळवण्यामध्ये खालीलपैकी कोणता दृष्टिकोन प्रमुख असावा? विच ऑफ द फॉलोइंग अप्रोचेस शुड बी प्रिडॉमिनंट इन ऑब्टेनिंग अ रिसर्च डिग्री? पदप्रतिष्ठा, मान सन्मान, पैसा आणि संशोधन दृष्टी. तर याच्यापैकी कोणता दृष्टिकोन तुम्हाला संशोधन पदवी मिळवण्यासाठी हेल्प करेल? करेक्ट आन्सर आहे 4 संशोधन दृष्टी. राईट. पद, प्रतिष्ठा, मान, पैसा यापेक्षा तुम्ही रिसर्च करण्यासाठी फक्त तुमच्याकडे दृष्टी पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही काम केलं तर तुम्हाला ती पदवी मिळते. म्हणून रिसर्च विजन आणि रिसर्च संशोधन दृष्टी आवश्यक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पंचवार्षिक योजनांचे कृषी क्षेत्रातील योगदान हा डॅश डॅश संशोधन पद्धतीचा विषय आहे. कंट्रीब्युशन ऑफ 5-year plans in India to agriculture is the subject of research methodology. कोणता? हिस्टोरिकल, अप्लाइड, सर्वे अँड हिस्टोरिकल, एक्सपेरिमेंटल आणि इकडे ऐतिहासिक, उपयोजित, सर्वेक्षण व ऐतिहासिक, प्रायोगिक. ठीक आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 सर्वे अँड हिस्टोरिकल. ऐतिहासिक तर आवश्यक आहेच, पण सर्वेक्षण पण करावे लागेल की मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती आपण अचीव केलं होतं आणि आता पुढच्या पंचवार्षिक मध्ये किती अचीव करायचं याच्यासाठी सर्वे करावा लागेल. राईट. आणि ऐतिहासिक मागे घडून गेलेल्या घटनांचा पण आपल्याला याच्यामध्ये विचार करावा लागेल. म्हणून इथे ऑप्शन 3 करेक्ट आहे. राईट. सर्वे अँड हिस्टोरिकल, सर्वेक्षण आणि ऐतिहासिक. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भूतकालीन घटनांचा सुसंगतवाद शास्त्रशुद्ध आढावा डॅश डॅश संशोधन पद्धतीमध्ये घेतला जातो. A consistent scientific review of past event is undertaken in the dash dash research method. कोणत्या रिसर्च मेथड मध्ये? एक्सपेरिमेंटल, अप्लाइड, हिस्टोरिकल, बेसिक, प्राथमिक, उपयोजित, ऐतिहासिक आणि मूलभूत. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 ऐतिहासिक. भूतकाल म्हटल्यानंतर जे घडून गेलेल्या घटना आहेत किंवा घडून गेलेले रिसर्च आहेत, नॉलेज आहे, त्याच्यावरती आपल्याला काय करायचं? संशोधन करायचं. त्यावेळेस ते हिस्टोरिकल किंवा ऐतिहासिक पद्धतीमध्येच येणार आहेत. राईट. भूतकालीन घटनांचा सुसंगतवाद शास्त्रशुद्ध आढावा. शास्त्रशुद्ध कशामध्ये पद्धत आहे? सायंटिफिक किंवा संशोधन करण्यासाठी आपण सायंटिफिक मेथडच वापरतो. राईट. संशोधन करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी. म्हणून ऐतिहासिक या संशोधन पद्धतीचा समावेश याच्यामध्ये केला जातो. हिस्टोरिकल करेक्ट आन्सर आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणातील योगदान हा डॅश डॅश संशोधनाचा विषय आहे. Mahatma Phule's contribution to women education is subject of which research? Applied, survey, historical, experimental, उपयोजित, सर्वेक्षण, ऐतिहासिक आणि प्रायोगिक. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 ऐतिहासिक, हिस्टोरिकल. राईट. कारण का? महात्मा फुले यांनी काय काम केलेलं आहे हिस्ट्रीमध्ये, पास्टमध्ये, याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, डिस्क्रिप्शन आपल्याला या रिसर्च मध्ये करायचं आहे. म्हणजेच आपल्याला हिस्टोरिकल इन्फॉर्मेशन किंवा हिस्टोरिकल रिसर्च करायचा आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, ऐतिहासिक संशोधनामध्ये डॅश डॅश हा प्राथमिक स्रोत नाही. इन हिस्टोरिकल रिसर्च इज डॅश डॅश इज नॉट अ प्रायमरी सोर्स. आता आपल्याला माहिती आहे डेटा कलेक्शन साठी प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेस असतात. तर याच्यामध्ये हिस्ट्रीसाठी कोणता प्रायमरी सोर्स नाही असं विचारलेलं आहे. कॉइन्स, जजमेंट्स ऑफ द सुप्रीम कोर्ट, कॉपर प्लेट, टेक्स्ट बुक्स. तर नाणी, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, ताम्रपट आणि पाठ्यपुस्तक. याचं करेक्ट आन्सर असणार आहे 4 पाठ्यपुस्तके, टेक्स्ट बुक. ठीक आहे. हे काय आहे? प्राथमिक स्रोत नाहीये, हे दुय्यम स्रोत असणार आहे. राईट. हे आधीचे असणार आहेत. प्राथमिक स्रोत म्हणजे कुठले? ते कोणीतरी पहिले करण्यापेक्षा आपण स्वतः बघितलेले आहेत आणि टेक्स्ट बुक तर ऑलरेडी कोणीतरी लिहून ठेवलेलं असणार आहे. राईट. म्हणून इथे हा सेकंडरी स्रोत असेल, प्राथमिक. ओके, सो लेट स्टार्ट विथ टुडेज फर्स्ट क्वेश्चन. ऐतिहासिक संशोधनात कागदपत्रांचा खरेपणा, अधिकृतता डॅश डॅश मधून तपासली जाते. In historical research, the authenticity of documents is checked from. ऐतिहासिक संशोधनामध्ये म्हणजे जेव्हा आपण हिस्टोरिकल संशोधन जेव्हा करत असतो, ठीक आहे, पास्ट मध्ये घडून घेतलेल्या संशोधन करत असतो घटनांचा, सो त्याच्यामध्ये जे कागदपत्र असतात ते किती खरी आहेत किंवा त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची ऑथॉरिटी किंवा ऑथेंटिसिटी किती योग्य आहे हे तपासायला काय करावं लागतं? ऑप्शन फर्स्ट, आंतरिक चिकित्सा, बाह्य चिकित्सा, आंतरिक व बाह्य चिकित्सा, सर्वस्पर्शी चिकित्सा. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 बाह्य चिकित्सा. राईट. बाह्य चिकित्साच करावं लागेल ना, आतमधून आपण डॉक्युमेंट्सला आतमधून कसं चेक करणार, म्हणून हे बाह्य चिकित्सा केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऐतिहासिक संशोधनात माहितीतील सुसंगतता व विश्वासार्हता डॅश डॅश मधून तपासली जाते. In historical research, consistency and reliability of information is checked from.
मागे जे होते ते डॉक्युमेंट्सची होती, आता इथे रिलायबिलिटी आणि कन्सिस्टन्सी कशी मोजली जाते. ऑप्शन फर्स्ट आहे आउटपेशंट ट्रीटमेंट, इंटरनल मेडिसिन, इंटरनल आणि एक्सटर्नल मेडिसिन, कॉम्प्रेहेन्सिव्ह थेरपी. बाह्य चिकित्सा, आंतरिक चिकित्सा, आंतरिक व बाह्य चिकित्सा, सर्वस्पर्शी चिकित्सा. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 आंतरिक चिकित्सा. ठीक आहे. रिलायबिलिटी आणि कन्सिस्टन्सी इंटरनल मेडिसिन चेक केली जाते. ते डॉक्युमेंट जे आहेत ते कशाने चेक केले जातात, आउटपेशंट ट्रीटमेंटने. ओके, हे दोन वेगवेगळे घटक लक्षात येतील किंवा हे जे याच्यावरचे जर क्वेश्चन आले तर समजेल आन्सर काय द्यायचंय तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश डॅश संशोधन हे गत काळाशी संबंधित आहे. डॅश डॅश रिसर्च इज रिलेटेड टू द पास्ट. आता कोणता रिसर्च? ऑप्शन आहेत एक्सपेरिमेंटल, अप्लाइड, सर्वे अँड हिस्टोरिकल, प्रायोगिक, उपयोजित, सर्वेक्षण आणि ऐतिहासिक. करेक्ट आन्सर एकदम सोपा आहे ऑप्शन 4 ऐतिहासिक. गतकाळ, गेलेला काळ किंवा भूतकाळात घडलेल्या घटनांचा जो रिसर्च आहे तो कशातून केला जातो? हिस्टोरिकल रिसर्च, ऐतिहासिक संशोधनामधून केला जातो. ठीक आहे, खूप सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संशोधन कार्यकारण संबंधावर जोर देते? विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ रिसर्च एम्फसाइजेस कॅज्युअलिटी? ऑप्शन फर्स्ट हिस्टोरिकल, डिस्क्रिप्टिव्ह, फिलॉसॉफिकल अँड एक्सपेरिमेंटल. मराठीमध्ये आहे ऐतिहासिक, वर्णनात्मक, तत्वज्ञानात्मक आणि प्रायोगिक. प्रायोगिक करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 प्रायोगिक, एक्सपेरिमेंटल. कार्यकारण संबंधावर म्हणजे जे काही घटना घडती आहे त्याचा, जी घटना घडते ती का घडते, कशी घडते, कोणती प्रोसेस फॉलो केली आहे, याला कार्यकारण संबंध म्हणतात. ठीक आहे, सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आपला? एक्सपेरिमेंट मधून करतो आपण. ठीक आहे, कॉज अँड इफेक्ट बघतो ना आपण एक्सपेरिमेंट मध्ये, प्रायोगिक रिसर्च मध्ये, म्हणून याचा करेक्ट आन्सर 4 आहे. पुढचा प्रश्न आहे, संशोधन माहिती संकलनाची साधने खालीलपैकी कशास अनुसरून निवडतो? Researcher selects data collection tools based on which of the following? First, researcher's opinion, गाइडिंग फीडबॅक, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, संशोधकाचे स्वमत, मार्गदर्शक अभिप्राय, संशोधनाची उद्दिष्टे, संशोधनाच्या परिकल्पना. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 संशोधनाची उद्दिष्टे. ठीक आहे, याला अनुसरून आपण सगळी माहिती कलेक्ट करतो. राईट, म्हणजे जर तुमचा विषय असेल पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम योग्य की नेटवरून केलेला अभ्यासक्रम योग्य, तर तुमचं उद्दिष्ट काय आहे? नेट वर केलेला अभ्यास जास्त व्याप्ती असते त्याच्यामध्ये किंवा जास्त अभ्यास त्याच्यावरती होतो, हे जर तुमचा उद्दिष्ट असेल तर तुम्ही त्या मार्गाने माहिती निवडणार. राईट, सो म्हणजे करेक्ट आन्सर आहे इथे ऑप्शन 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने साक्षी असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळवणे हा ऐतिहासिक संशोधनाचा डॅश डॅश स्रोत ठरतो. द सोर्स ऑफ हिस्टोरिकल रिसर्च इज द ॲक्विजिशन ऑफ इन्फॉर्मेशन बाय द पर्सन हु इज नॉट एन आय विटनेस टू द इव्हेंट. ऑप्शन फर्स्ट प्रायमरी, सेकंडरी, प्रायमरी अँड सेकंडरी अँड सर्टिफाईड. प्राथमिक, दुय्यम, प्राथमिक व दुय्यम, म्हणजे प्राथमिक व दुय्यम दोन्ही एकत्र किंवा प्रमाणित. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 दुय्यम, सेकंडरी. ठीक आहे, आय विटनेस स्वतः नाहीये, जर त्यांनी स्वतः बघितलेलं नाही म्हणजे त्यांनी कुठून तरी माहिती इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, वाचलेली आहे किंवा कोणाकडून तरी ती ट्रान्सफर झालेली आहे आणि मग ती तुमच्यापर्यंत पोहोचल्या थ्रू त्या व्यक्तीच्या. म्हणून हा जो स्रोत असणार आहे तो कसा स्रोत असणार आहे? सेकंडरी, नॉट प्रायमरी. राईट, जर त्यांनी स्वतः त्या डोळ्यांनी पाहिलं असेल आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असेल तो तरी पण तो कसा होणार आहे? सेकंडरी सोर्सेस होणार आहे. राईट, सगळं डिट्टो एक वर्ड टू वर्ड किंवा कृती टू कृती हे तुम्हाला सांगणार नाहीये ते व्यक्ती, म्हणजे हा सेकंडरी स्रोत आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कार्बन 14 मेथड रिलेट्स टू द डॅश डॅश फिलॉसॉफी ऑफ हिस्टोरिकल रिसर्च. कार्बन 14 पद्धती ऐतिहासिक संशोधनाच्या डॅश डॅश मीमांसेसाठी संबंधित आहे. ऑप्शन फर्स्ट एक्सटर्नल, बी इंटरनल, इंटरनल एक्सटर्नल, ऑल ऑफ द अबोव. बाह्य, आंतरिक, अंतर्बाह्य, वरील सर्व. करेक्ट आन्सर आहे एक बाह्य. राईट, बाह्य म्हणजे काय की एखादी वस्तू असेल तर त्याला वेगवेगळ्या लिक्विड्सने किंवा लॅबमध्ये नेऊन टेस्ट केलं जातं फक्त. ठीक आहे, तर याला बाह्य, बाह्य मीमांसेशी संबंधित आहे असं आपण म्हणतो. ओके. पुढचा प्रश्न, लेखकाचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या डॅश डॅश मीमांसेद्वारे तपासला जातो. ऑथर्स रायटिंग पर्पज ऑफ हिस्टोरिकल रिसर्च डॅश डॅश टेस्टेड बाय मीमांस. ओके, फर्स्ट आहे इंटरनल एक्सटर्नल, इंटरनल एक्सटर्नल, ऑल पर्सिव्हिस. ओके, आंतरिक, बाह्य, आंतरिक व बाह्य आणि सर्वस्पर्शी. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट इंटरनल. आंतरिक गोष्टीतून तपासला जातो, आंतरिक मीमांसेद्वारे तपासला जातो लेखकाचा ऐतिहासिक संशोधनाचा हेतू काय आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे ऐतिहासिक संशोधनाचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट ऑर्डर ऑफ हिस्टोरिकल रिसर्च? ऑप्शन आहे समस्या विधान, गृहीतके मांडणी, माहिती संकलन, माहितीचे आंतरिक व बाह्य संशोधन निष्कर्ष, माहितीची आंतरिक व बाह्य मीमांसा संशोधक निष्कर्ष. दुसरा पर्याय आहे गृहीतके समस्या विधान, माहिती चिकित्सा, माहिती संकलन निष्कर्ष. तिसरा आहे समस्या विधान, माहिती विश्लेषण, माहिती संकलन आणि संकलन निष्कर्ष. चौथा ऑप्शन आहे समस्या विधान, बाह्य आंतरिक मीमांसा, माहिती संकलन आणि निष्कर्ष. याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे, कोणताही रिसर्च असेल तर पहिले समस्या विधान असतं, प्रॉब्लेम असतो, त्याच्यानंतर तुम्हाला काही गृहीतक मांडायचे असतात, गृहीतकांवरून माहिती घ्यायची असते, माहिती घेतल्यानंतर मग तुमचा पार्ट येतो जो ऐतिहासिक संशोधनाचा आहे की आंतरिक आणि बाह्य मीमांसा म्हणजे टेस्ट करणार. ठीक आहे, गृहीतक टेस्ट करणार आणि फायनल मग काय येणार संशोधन निष्कर्ष. ठीक आहे, कन्क्लुजन जे येणार आहे ते शेवटी, म्हणजे हीच प्रोसेस फॉलो होणार आहे हिस्टोरिकल रिसर्च साठी सुद्धा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे ऐतिहासिक संशोधनाच्या डॅश डॅश या पायरीमध्ये संशोधकाचा कस लागतो. व्हॉट डज द रिसर्चर डू इन दिस स्टेप ऑफ हिस्टोरिकल रिसर्च? फर्स्ट ऑप्शन आहे फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम स्टेटमेंट, हायपोथेसिस फॉर्म्युलेशन, इंटरनल आणि एक्सटर्नल अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन, रिसर्च फाइंडिंग्स. मराठीमध्ये समस्या विधानाची मांडणी, गृहीतके मांडणी, माहितीचा आंतरिक व बाह्य मीमांसा, संशोधकाचे निष्कर्ष. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 माहितीचा आंतरिक व बाह्य मीमांसा, इंटरनल अँड एक्सटर्नल अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये संशोधकाचा कस लागतो म्हणजे काय, इथे रिसर्च कसा होणार आहे लक्षात येतं. ओके ओके, थर्ड करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चन साठी. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग टर्म कॅन एक्सप्लेन इन द नेचर ऑफ हिस्टोरिकल रिसर्च? खालीलपैकी कोणत्या संज्ञेद्वारा ऐतिहासिक संशोधनाचे स्वरूप स्पष्ट करता येईल? ऑप्शन आहे उदग्र, एकरेषीय, रेषांश, लॉन्जिट्यूडनल, तिर्यक छेदात्मक, क्रॉस सेक्शनल. उदर्ग व तिर्यक छेदात्मक यापैकी नाही. लॉन्जिट्यूडनल, क्रॉस सेक्शनल, रॅडिकल अँड डायगोनल, इंटरसेक्शन, नन ऑफ दिस. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट लॉन्जिट्यूडनल. लॉन्जिट्यूडनल म्हणजे स्टडी काय, जो लॉंग टर्म साठी चालतो. राईट, म्हणजे जे मागे घडलेलं आहे तेच पुढे घडत आले का, त्याची लिंक लावणं, लिंक लावून पुढे अजून तोच अभ्यास करणं, हा काय आहे एक रेषीय अभ्यास आहे किंवा लॉन्जिट्यूडनल आहे. खूप काळासाठी चालणारा हा एक रिसर्च असू शकतो किंवा विषय असू शकतो संशोधनाचा. म्हणून ऐतिहासिक संशोधनाचं स्वरूप या प्रकारामध्ये आपण स्पष्ट करतो. ठीक आहे, क्लिअर. पुढचा प्रश्न बघूया. अनकंट्रोल ऑब्झर्वेशन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डॅश डॅश रिसर्च. अनियंत्रित निरीक्षण डॅश डॅश संशोधनाचे एक वैशिष्ट्य असते. कोणत्या संशोधनाचं? ऑप्शन आहे हिस्टोरिकल अँड एम्पिरिकल, एक्सपेरिमेंटल अँड सर्वे, सर्वे अँड हिस्टोरिकल, बेसिक अँड हिस्टोरिकल. ऐतिहासिक व प्रायोगिक, प्रायोगिक व सर्वेक्षण, सर्वेक्षण ऐतिहासिक आणि मूलभूत व ऐतिहासिक. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. ठीक आहे, सर्वे आणि हिस्टोरिकल. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नियंत्रण करता येत नाही. तुम्ही तुमच्या मनाचे रिझल्ट याच्यामध्ये घालू शकत नाही. जे समोर दिसतंय तेच तुम्हाला नोंद करावी लागते, अन्यथा तुमचा रिसर्च जो आहे तो चुकीचा ठरू शकतो किंवा त्याचे रिझल्ट जे आहेत ते चुकीचे येऊ शकतात. म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. सर्वे आणि हिस्टोरिकल रिसर्च मध्ये अनकंट्रोल ऑब्झर्वेशन करावं लागतं. कुठल्याही प्रकारचा कंट्रोल त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचा नसतो. ठीक आहे, चांगला रिसर्च होण्यासाठी हे आवश्यक आहे किंवा या रिसर्चची ती वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश फॉर द अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन इन रिसर्च इट इज नेसेसरी फॉर द रिसर्चर्स टू हॅव अ हाय लेवल ऑफ इन्साइट अँड थिंकिंग ॲबिलिटी. डॅश डॅश संशोधनात माहितीच्या विश्लेषणासाठी संशोधकाची अंतर्दृष्टी व विचारक्षमता उच्च कोटीची असणे आवश्यक आहे. ऑप्शन फर्स्ट एक्सपेरिमेंटल, सर्वे, हिस्टोरिकल अँड ॲक्शन्स, प्रायोगिक, सर्वेक्षण, ऐतिहासिक आणि कृती. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 हिस्टोरिकल. ठीक आहे, अंतर्दृष्टी किंवा विचारक्षमता उच्च कोटीची असावी लागते, कारण पास्ट मध्ये घडलेल्या घटनांबद्दल आपण काय लिहिणार आहोत हा विचार करावा लागतो, किंवा समोरची जी व्यक्ती वाचणार आहे त्याच्यावरून त्याच्या भावना दुखावणार नाहीत किंवा त्यांची कुठल्याही गोष्टीला त्याचा विरोध असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग आपल्याला त्या माहितीचं विश्लेषण करावं लागतं. म्हणून या ऐतिहासिक संशोधनामध्ये संशोधकाची अंतर्दृष्टी आणि विचारक्षमता दोन्हीही उच्च कोटीचे असणे आवश्यक आहे. ओके, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 हिस्टोरिकल किंवा ऐतिहासिक. पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले's ओव्हरऑल लाईफ वर्क कॅन बी स्टडीड इन द फॉर्म ऑफ हिस्टोरिकल रिसर्च.
महात्मा फुले यांच्या समग्र जीवन कार्याचा अभ्यास ऐतिहासिक संशोधनाच्या डॅश डॅश या प्रकारात करता येईल. ऑप्शन आहेत स्टडी ऑफ इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन, स्टडी ऑफ थॉट प्रोसेस, बायोग्राफीज अँड स्टॅट्युटरी रिसर्च, संस्था व संघटनांचा अभ्यास, विचार प्रवाहांचा अभ्यास की जीवनचरित्रे, वैधानिक संशोधन. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 बायोग्राफीज, जीवनचरित्रे. आता ह्याचा आपण अभ्यास न करता सुद्धा करेक्ट आन्सर सांगू शकलो असतो की एखाद्या कॅरेक्टरचा किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास करणं किंवा संशोधन करणं, त्यांच्या जीवनावरचं संशोधन करणं, याला आपण काय म्हणणार आहोत, बायोग्राफीज किंवा जीवनचरित्रे यांचं म्हणणार आहोत. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय आहे आपल्या इकडे ऑप्शन 3. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे दिस फॉर्म ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च इज रिलेटेड टू द ज्युरिस्प्रुडन्स. ऐतिहासिक संशोधनाचा डॅश डॅश हा प्रकार कायदे देशाशी संबंधित आहे. ऑप्शन फर्स्ट बायोग्राफीज, बिब्लिओग्राफीज, स्टॅच्युटरी आणि फ्लो ऑफ थॉट्स. जीवनचरित्रे, संदर्भ ग्रंथ, वैधानिक आणि विचार प्रवाह. सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन 3 स्टॅच्युटरी, वैधानिक. ठीक आहे, याच्यामध्ये कायद्याशी संबंधित गोष्टी किंवा कायद्याशी संबंधित संशोधन केलं जाणार आहे. ठीक आहे, बायोग्राफी, संदर्भ ग्रंथ किंवा विचार प्रवाह हे व्यक्तीच्या जीवनाशीच निगडीत असणार आहेत. सो याच्यामध्ये कायद्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध येणार नाही. कायद्याचा संबंध फक्त ऑप्शन 3 स्टॅच्युटरी किंवा वैधानिक प्रकारच्या संशोधनामध्ये कायदे. ओके, सो स्टार्ट करूया आजच्या प्रिपरेशनला. इंडियन फेमिनिस्ट क्वेश्चन्स कॅन बी रिव्ह्यूड इन द फॉर्म ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. भारतीय स्त्रीवादी प्रश्नांचा आढावा ऐतिहासिक संशोधनाच्या प्रकारात घेता येईल. कोणत्या? ऑप्शन आहे जीवनचरित्रे, विचार प्रवाह, वैधानिक संस्था व संघटना, बायोग्राफीज, फ्लो ऑफ थॉट, स्टॅच्युटरी, इन्स्टिट्यूशन्स अँड ऑर्गनायझेशन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 फ्लो ऑफ थॉट्स किंवा विचार प्रवाह. कारण स्त्रीवादी हा एक काय आहे, विचार करण्याचा एक गट आहे. ठीक आहे, म्हणजे विचार प्रवाह आहे हा स्त्रीवादी. ठीक आहे, म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 विचार प्रवाह. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स लिटरेचर कॅन बी स्टडीड इन द फॉर्म ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्य संपदेचा अभ्यास ऐतिहासिक संशोधनाच्या डॅश डॅश प्रकारात करता येईल. ऑप्शन्स आहेत इन्स्टिट्यूशन्स अँड ऑर्गनायझेशन, फ्लो ऑफ थॉट्स, बिब्लिओग्राफी, इन्स्टिट्यूशन्स अँड ऑर्गनायझेशन, संस्था व संघटना, विचार प्रवाह, संदर्भ ग्रंथ, संस्था व संघटना. सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन 3 संदर्भ ग्रंथ. ठीक आहे, कारण का याच्यामध्ये वेगवेगळी साहित्य संपदेचा अभ्यास करायचा आहे. राईट, आंबेडकरांनी जेवढे काही पुस्तकं लिहिलेले, साहित्य जेवढं त्यांनी मांडलेलं आहे त्या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे ऐतिहासिक संशोधन करताना. म्हणजे काय घेतलेलं आहे, फक्त आपण त्यांच्या बुक्सचा रेफरन्स घेतलेला आहे हिस्टॉरिकल रिसर्च करताना, म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ लेस इम्पॉर्टंट इन हिस्टॉरिकल रिसर्च. ऐतिहासिक संशोधनात खालीलपैकी कोणती बाब कमी महत्वाची ठरते. ऑप्शन्स आहेत द नेचर ऑफ अ प्रॉब्लेम शुड बी ब्रीफ, यूजिंग प्रायमरी सोर्सेस, मेकिंग मोर यूज ऑफ सेकंडरी सोर्सेस, अनालायझिंग इन्फॉर्मेशन ऑब्जेक्टिव्हली. समस्येचे स्वरूप संक्षिप्त असणे, प्राथमिक स्रोतांचा वापर करणे, दुय्यम स्रोतांचा अधिक वापर करणे, माहितीचे विश्लेषण वस्तुनिष्ठपणे करणे. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, कुठली कमी महत्वाची बाब आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 दुय्यम स्रोताचा अधिक वापर करणे. गरजेचं नाही आहे, हिस्टॉरिकल रिसर्च करताय म्हणजे तुम्हाला दुय्यम स्रोताचा वापर केला पाहिजे. ऑफकोर्स आपण पास्ट मध्ये जाऊन प्राथमिक स्रोत जमा करू शकत नाही, पण दुय्यम स्रोताचा अधिक वापर करणे ही गोष्ट कमी महत्वाची आहे. ठीक आहे, जरी तुम्ही करत असाल तरी पण तो अधिक करणे हा इथे चुकीचा आहे किंवा कमी महत्वाची ठरते. ठीक आहे, ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश द रिसर्च इज कॉल्ड डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. डॅश डॅश संशोधनास वर्णनात्मक संशोधन म्हटले जाते. कोणत्या संशोधनाला वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हटलं जातं. ऑप्शन्स आहेत सर्वे, एक्सपेरिमेंटल, हिस्टॉरिकल अँड ऍक्शन्स, सर्वेक्षण, प्रायोगिक, ऐतिहासिक आणि कृती. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट सर्वे. ठीक आहे, कारण का फक्त जे ऑलरेडी आहे ते नोंदवायचे आणि त्याची फक्त इन्फॉर्मेशन जशीच्या तशी आपल्याला कलेक्ट करून लिहून ठेवायचे. राईट, म्हणून सर्वे मेथड किंवा सर्वे रिसर्च जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये काउंट केला जातो. ठीक आहे, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
करंट इव्हेंट्स आर डिस्क्राइब अँड एक्सप्लेन इन रिसर्च. वर्तमानकालीन घटनांचे वर्णन व स्पष्टीकरण डॅश डॅश संशोधनात केलं जातं. कुठल्या संशोधनात केलं जातं? फर्स्ट आहे एक्सपेरिमेंटल, दुसरा आहे हिस्टोरिकल, 3 आहे सर्वे, 4 आहे अप्लाइड. प्रायोगिक, ऐतिहासिक, सर्वेक्षण आणि उपयोजित. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 सर्वेक्षण, सर्वे मेथड. ठीक आहे. काय आहे सर्वे मेथड म्हणजे काय करतो आपण? करंट इव्हेंट जो झालेला आहे त्याच्याबद्दल फीडबॅक घेणं किंवा वर्तमान काळातच सर्वेक्षण केलं जातं. राईट. भले ती गोष्ट जरी घडून गेलेली असेल त्याचा फीडबॅक जरी घ्यायचा असेल तो वर्तमान काळात घेतो आपण. फॉर एक्झाम्पल एखादा इव्हेंट झालेला आहे साहित्यावरचा. ठीक आहे. तर ते साहित्याचा इव्हेंट तुम्हाला कसा वाटला हे आपण काय करतो? वर्तमान काळामध्ये विचारतो. राईट. तुमचा हे काय करतो? मग वर्तमान काळाच्या घटनांचं वर्णन करतो आणि स्पष्टीकरण करत असतो. म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे की सर्वेक्षण मेथड मध्ये हे संशोधन केलं जातं. ठीक आहे. क्लिअर? ओके. पुढचा प्रश्न आहे द प्रॉब्लेम फेस बाय द मेंटली रिटार्डेड इन एज्युकेशन कॅन बी स्टडीड इन रिसर्च. मतिमंदांना शिक्षणात भेडसावणाऱ्या समस्या संशोधनात अभ्यासता येतील. कोणत्या प्रकारच्या संशोधनामध्ये सापडतील ह्या समस्या? ऑप्शन फर्स्ट एक्सपेरिमेंटल, 2 सर्वे, 3 हिस्टोरिकल, 4 बेसिक. प्रायोगिक सर्वेक्षण, ऐतिहासिक, मूलभूत. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 सर्वेक्षण. सर्वेच करणार ना आपण मतिमंद मतिमंद स्टुडंट्सला किंवा शिक्षणामध्ये ज्यांना हे प्रॉब्लेम्स येत आहेत त्यांना एकत्र करून त्यांना कुठल्या प्रॉब्लेम्स भेडसावत आहेत किंवा त्यांना कुठल्या प्रॉब्लेममुळे अभ्यास करता येत नाही हे सगळे काय करणार आपण? सर्वेज करणार ना, नोट डाऊन्स करणार आणि त्याच्यानंतर मग त्याचं जे काही कन्क्लुजन निघणार आहे, जे काही त्याचं रिझल्ट निघणार आहे ते आपण सगळ्यांना सांगणार आहोत. म्हणजेच काय, या संशोधनामध्ये सर्वे मेथडनी आपण अभ्यास करणार आहोत या विषयावरती. ठीक आहे. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न आहे पॉप्युलेशन इज ब्रॉड इन डॅश डॅश रिसर्च मेथड. डॅश डॅश संशोधन पद्धतीत जनसंख्या व्यापक असते. फर्स्ट आहे एक्सपेरिमेंटल, सर्वे, हिस्टॉरिकल आणि अप्लाइड. प्रायोगिक, सर्वेक्षण, ऐतिहासिक आणि उपयोजित. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 सर्वेक्षण. ठीक आहे. सर्वे मेथड किंवा सर्वेक्षण मध्ये जनसंख्या व्यापक असते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आकडा ठरवलेला नसतो की किती जणांचं सर्वेक्षण करायचं आहे. जेवढे जास्त लोक तुम्हाला मिळतील तेवढा सर्वे प्रॉपर मिळेल आणि रिझल्ट तुमचा चांगला येईल. एक्सपेरिमेंटल मध्ये सगळ्यांना तुम्ही घेऊ शकत नाही कारण जास्त मोठ्या व्यापक जनसंख्येला जर तुम्ही एक्सपेरिमेंटल मध्ये घेतलं तर त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करणं हे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असू शकतं आणि टाइम कन्झ्युमिंग असू शकतं. म्हणून एक्सपेरिमेंट मध्ये तेवढी व्यापक जनसंख्या येत नाही. ऐतिहासिक मध्ये जेवढे लोक असतील ते आपण फक्त कन्सिडर करणार. त्यात पण आपण सगळेच मेन्शन केलेले आहेत की नाही हे सांगणं आपल्याला अवघड असतं. आणि अप्लाइड मध्ये तर ते इमिजिएट सोल्युशन असतं, त्याच्यामध्ये सुद्धा व्यापक जनसंख्या नसते. मग व्यापक जनसंख्या फक्त सर्वे मेथड मध्ये असते किंवा सर्वे रिसर्च मध्ये असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे द नेचर ऑफ सर्वे मेथड इज द नेचर ऑफ सर्वे मेथड स्टडी इज डॅश डॅश. सर्वेक्षण पद्धतीच्या अभ्यासाचे स्वरूप डॅश डॅश असते. एक आहे लॉन्जिट्युडनल, ऑब्लिक, इंटरसेक्शन, ओव्हरऑल, नन ऑफ दिस. रेखांशात्मक, तिर्यक छेदात्मक, समग्र, यापैकी नाही. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 ऑब्लिक, इंटरसेक्शन, तिर्यक छेदात्मक, क्रॉस सेक्शनल. ठीक आहे. क्रॉस सेक्शनल पण याला म्हणतात सर्वेक्षण पद्धतीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिसर्च रिलेटेड टू डॅश डॅश रिसर्च मेथड हॅव बीन डन मोर बाय द युनिव्हर्सिटीज इन इंडिया. भारतातील विद्यापीठातून डॅश डॅश संशोधन पद्धतीशी निगडीत संशोधनाने अधिक झालेले आहेत. ऑप्शन्स आहेत हिस्टोरिकल, एक्सपेरिमेंटल, सर्वे आणि बेसिक. ऐतिहासिक, प्रायोगिक, सर्वेक्षण, मूलभूत. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 सर्वेक्षण. सर्वे मेथड मधूनच भारतातील विद्यापीठातून या संशोधन पद्धतीतून जास्त रिसर्च झालेले आहे. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन. आता हा क्वेश्चन वाचल्यावर थोडासा अवघड वाटतो पण क्वेश्चन नीट समजून घ्या. क्वेश्चन काय विचारलेला की भारतातून जास्तीत जास्त रिसर्च कुठल्या मेथडनी झालेले आहेत. हा सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे. विद्यापीठातून झालेला तर तो सर्वे मेथड मधूनच झालेला आहे. कुठल्या पण गोष्टीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना आपण काय करतो? सर्वे करतो. राईट. सगळ्या लोकांचं मत विचारतो. त्यामुळे सर्वे मेथडनी जास्त रिसर्च झालेले आहे. ठीक आहे. करेक्ट आन्सर ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे पीपल्स व्ह्यू ऑन कास्ट सिस्टम इन इंडिया कॅन बी सीन इन द फॉर्म ऑफ डॅश डॅश सर्वे रिसर्च. भारतातील जाती व्यवस्थेशी संबंधित लोकांची मते डॅश डॅश सर्वेक्षण संशोधन प्रकारात पाहता येतील. फर्स्ट आहे सोशल, स्कूल, पब्लिक ओपिनियन अँड इंडिव्हिज्युअल स्टडी. ठीक आहे. सामाजिक, शालेय, लोकमत आणि व्यक्ती
अभ्यास. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 पब्लिक ओपिनियन लोकमत. सर्वेक्षण तर आहे पण त्याच्यामध्ये कशा प्रकारचं सर्वेक्षण आहे, तुम्ही वैयक्तिकरित्या जाऊन त्यांना प्रश्न विचारतात का, नाही. इथे पब्लिक ओपिनियन घेतलेलं आहे आणि त्याच्यातून या प्रकारचं सर्वेक्षण केलेलं आहे, म्हणून इथे ऑप्शन 3 करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कस्टम, traditions, language, living conditions, etc. of tribal security society can be studied in research. आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा, भाषा, राहणीमान इत्यादींचा अभ्यास डॅश डॅश संशोधनात करता येईल. कोणत्या संशोधनात करता येईल हे आपल्याला आन्सर द्यायचं आहे. ऑप्शन आहे सोशल सर्वे, पब्लिक ओपिनियन सर्वे, स्कूल सर्वे, ऑल ऑफ द अबोव. सामाजिक सर्वेक्षण, लोकमत सर्वेक्षण, शालेय सर्वेक्षण आणि वरील सर्व. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे. बाकीचे ऑप्शन्स पाहता तुम्हाला ऑप्शन 4 बरोबर वाटतंय का, नाही. म्हणजे पहिलेच तो कॅन्सल होईल कारण स्कूल सर्वे मध्ये याबद्दल काही येणार आहे का, नाही. मग सोशल सर्वे याला म्हणता येईल. सामाजिक सर्वेक्षण याचं करेक्ट आन्सर इथे येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, predicting the position of political parties by trying the opinions of certain numbers of people during the election falls under dash dash सर्वे. ठीक आहे. निवडणुकीच्या काळात ठराविक लोकांची मते आजमावून राजकीय पक्षांबाबतची स्थिती वर्तविणे हे डॅश डॅश सर्वेक्षणात मोडते. ठीक आहे. काय म्हणलेलं आहे बघा, जर तुम्ही पोल न्यूज मध्ये पोल बघत असता इलेक्शनच्या वेळेला, ठीक आहे, ते पोल काय असतात, सो ते पोल कसे असतात, पोल घेतात म्हणजे लोकांना विचारतात की तुम्हाला कोणतं पक्ष येईल असं वाटतं, तर त्याच्यावरून ही काय करतात, त्या पक्षाची स्थिती दाखवली जाते, म्हणजे हा पोल असतो. तर हे एक प्रकारचं सर्वेक्षणच आहे. तर या प्रश्नामध्ये तेच विचारलेलं आहे की ते कोणत्या प्रकारचं सर्वेक्षण आहे. ऑप्शन्स आहेत रेग्युलर सर्वे, डायग्नोस्टिक सर्वे, डिस्क्रिप्टिव्ह सर्वे आणि सॅम्पल सर्वे. नियमित सर्वेक्षण, निदानात्मक सर्वेक्षण, विवरात्मक सर्वेक्षण आणि नमुना सर्वेक्षण. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 4 नमुना सर्वेक्षण, सॅम्पल सर्वे. सॅम्पल सर्वे म्हणजे हा एक अंदाजे केलेला आहे. ठीक आहे. एक सॅम्पल म्हणून केलेला आहे म्हणून ते सॅम्पल सर्वे असं म्हटलं जातं. ठीक आहे. नमुना सर्वेक्षण करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे. क्लिअर आहे. Okay, so next question. The census survey conducted by the government of India comes in the form of dash dash. ठीक आहे. कॉन्फिडेन्शियल सर्वे, क्वालिटेटिव्ह सर्वे, सॅम्पल सर्वे की रेग्युलर सर्वे. भारत सरकारकडून होणारे जनगणने बाबतीतील सर्वेक्षण हे डॅश डॅश प्रकारात येते. गोपनीय सर्वेक्षण, गुणात्मक सर्वेक्षण, नमुना सर्वेक्षण आणि नियमित सर्वेक्षण. सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 4 रेग्युलर सर्वे, नियमित सर्वेक्षण. कारण हे दर 10 वर्षांनी होतं आणि हे करावंच लागतं म्हणून हे रेग्युलर सर्वे आहे आणि हा काय आहे, एक नियमित सर्वे आहे. क्लिअर आहे. ओके. ठीक. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश सर्वे रिपोर्ट्स आर जनरली नॉट पब्लिश. डॅश डॅश सर्वेक्षणाचे अहवाल साधारणपणे प्रकाशित केले जात नाहीत. कोणत्या प्रकारचे. ऑप्शन्स आहेत क्वालिटेटिव्ह, पब्लिक, कॉन्फिडेन्शियल अँड रेग्युलर. गुणात्मक, सार्वजनिक, गोपनीय आणि नियमित. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 गोपनीय, कॉन्फिडेन्शियल. ऑप्शन मध्ये बघताच आपल्याला लक्षात येतं की कॉन्फिडेन्शियल जो डेटा असतो तोच पब्लिश केला जात नाही. मग कॉन्फिडेन्शियल सर्वे जे आहेत तेच जनरली पब्लिश केले जात नाही. हे याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे कॉन्फिडेन्शियल किंवा गोपनीय. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following is not a quality of survey research method. खालीलपैकी कोणता सर्वेक्षण संशोधन पद्धतीचा गुण नाही. ओके. सर्वे मेथडची क्वालिटी नाहीये दिलेल्या ऑप्शन्स पैकी आणि ऑप्शन्स आहेत कोर्स दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. दिस मेथड लीड्स टू सायंटिफिक नॉलेज ऑफ करंट इश्यूज. दिस मेथड अलाउज द रिसर्चर्स टू से ऍक्च्युअल फॅक्ट्स. दिस मेथड कलेक्ट ऑब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन. या पद्धतीमुळे वर्तमानकालीन समस्यांचे शास्त्रशुद्ध ज्ञान होते. या पद्धतीमुळे संशोधक प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहतो. या पद्धतीमुळे वस्तुनिष्ठ माहिती संकलित होते. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 ए बी सी. तिन्ही काय आहेत, क्वालिटी आहेत सर्वे रिसर्च मेथडच्या. ओके. म्हणून ऑप्शन सेकंड इथे बरोबर आहे. एबीसी व क. ठीक आहे. वस्तुनिष्ठ माहिती मिळते, प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहतो आणि काय आहे, वर्तमानकालीन समस्यांचं शास्त्रशुद्ध ज्ञान मिळतं. ठीक आहे. म्हणजे तिन्ही पण इथे काय आहेत, करेक्ट आन्सर आहेत.